श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. कसे आहात तुम्ही सर्व? या जगामध्ये उगते सूरज को सलाम है. म्हणजेच या जगामध्ये ज्या व्यक्तीकडे पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, त्या व्यक्तींना मान आहे, सन्मान आहे. बघा, ज्या व्यक्तीकडे पैसा आहे, जो व्यक्ती कारमधून उतरतो त्याच व्यक्तीला आपण आहो, सर असं बोलतो. आणि जी व्यक्ती साधी आहे, आपल्यासारखीच आहे किंवा आपल्यापेक्षा कमी थोडीशी गरीब आहे, ज्यांच्याकडे पैसा म्हणजे फक्त रोजच्या रोज कमावला जातो आणि तो खाल्ला जातो, ते वापरला जातो, तर त्या व्यक्तींना आपण किंवा जे मोठे लोक आहेत किंवा जे दुसरे लोक आहेत ते आरे कारे असा शब्द वापरून बोलतात. म्हणजेच काय, ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांना किंमत आहे आणि ज्यांच्याजवळ पैसा नाही त्यांना या दुनियेचं, या सर्वांचं ऐकावं लागतं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालावं लागतं. आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दुनिया चालते, त्यांच्या आजूबाजूचे लोक चालतात. म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये पैसे कमावण्यासाठी मेहनत केली पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि मेहनत आणि काम हे तर आपण प्रत्येक जण करतोच. पैसा कमवण्यासाठी जॉब करतो, बिझनेस करतो, धंदा करतो, छोटी मोठी कामं असतील ती करतो, पण तरीही आपण श्रीमंत होत नाही, तरीही आपल्याकडे पैसा येत नाही. पैसा आला तर तो टिकत नाही. आपल्या मागे दवाखाना असतो, घरात भांडणं असतात, आपल्याला घर नसतं, EMI असतात, बँकेचे हप्ते असतात, अजून बरेच असे खर्च असतात. म्हणजे आपली कमाई कमी असते आणि खर्च जास्त असतात. म्हणूनच आपल्या कामासोबत, आपल्या कर्मासोबत आपल्याला आपल्या नशिबाची ही साथ हवी. आणि ही नशिबाची साथ आपल्याला मिळावी म्हणूनच आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायला हवेत. आपण बघा, जे श्रीमंत लोक असतात, आपल्याला वाटतं, दुरूनच वाटतं की त्यांच्याजवळ किती पैसा आहे, ते किती श्रीमंत आहेत. पण तुम्हाला हे माहीत आहे का, हे जे श्रीमंत लोक आहेत, हे जे पैशावाले लोक आहेत, हेच सर्वात जास्त लक्ष्मी प्राप्तीच्या साधना, अनुष्ठान, सण वार पूर्ण नीती नियमांप्रमाणे करतात. आणि आपण, आपल्यासारखा सामान्य माणूस हा आपल्या रूढी परंपरांना विसरून जात आहे. आपण सण वार हे जे उपाय असतात, आपण म्हणतो, अरे याने काय होणार आहे, याने जर असं झालं असतं तर सगळे श्रीमंत झाले असते. असं नाही. म्हणूनच आज पैशावाला जो आहे तो श्रीमंत होत आहे आणि गरीब हा गरीबच राहत आहे. कारण जो श्रीमंत व्यक्ती आहे, जो पैशावाला व्यक्ती आहे, तो प्रत्येक साधना करतो, अनुष्ठान करतो, म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचे अनेक उपाय करतो, उपवास करतो, सगळे सणवार नियमांप्रमाणे पूर्ण साजरे करतो, आपल्या रूढी परंपरा चालवतो. म्हणून तो श्रीमंत असतो, त्याच्याकडे पैसा येत राहतो, लक्ष्मीकडेच लक्ष्मी येत राहते आणि आपण जिथे आहोत तिथेच राहतो. म्हणून आज मी एक अशी साधना सांगणार आहे. ही साधना केल्यानंतर 1001% तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागेल. तुमचा बिझनेस असू द्या, तुमचा जॉब असू द्या, त्यामध्ये तुमचं प्रमोशन होईल, त्यामध्ये तुमची प्रगती होईल. किंवा तुमच्या घरामध्ये एक अशी व्यक्ती असेल की ती काम करत नसेल, एक दिवस कामाला जात असेल, 4 दिवस घरात बसत असेल. किंवा अशी एखादी व्यक्ती असेल ती कामच करत नसेल, तिला फक्त घरामध्ये झोपणं, 2 टाइम जेवण करणं, TV बघणं असं करत असेल. तुम्ही सांगून सांगून दमला असाल की बाबा काम कर, पैसा कमव, खूप महत्त्वाचं आहे. तर अशी व्यक्ती सुद्धा त्याचं डोकं बदलेल आणि ती काम करायला लागेल व ती व्यक्ती सुद्धा पैसा कमवेल. म्हणजे एकंदरीतच काय, तुमच्या घरामध्ये धन, चहू बाजूने तुमच्या घरामध्ये धन येईल. लक्ष्मी माता स्वतः तुमचं दार ठोठावत तुमच्या घरी येईल, तुमच्या दाराला येईल. एवढी प्रभावशाली ही साधना आहे, हे अनुष्ठान आहे. आपल्याला बरेच जण सांगतात, ऋषीमुनी सांगतात, ॲस्ट्रॉलॉजर सांगतात की श्री सूक्त हे खूप प्रभावशाली आहे आणि आपण प्रत्येकाने रोज रोज श्री सूक्ताचं पठण हे करायलाच हवं. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना कामं असतात, बिझनेस असतात किंवा आपण एकत्र कुटुंबात राहत असतो, त्यामुळे आपलं लहान बाळ असतं, त्यामुळे आपल्याला रोज श्रीसूक्त म्हणणं शक्य नसतं. म्हणून आज मी 11 दिवसांची श्री सूक्ताची साधना सांगणार आहे.
ही साधना आपण महिन्यातून फक्त 11 दिवस करायची किंवा तुम्ही 3 महिन्यातून 11 दिवस करू शकता. रोज आपल्याला शक्य नाही तर किमान आपलं आयुष्य सुधारावं, आपण श्रीमंत व्हावं, आपल्याकडे पैसा यावा, 4 पैसे यावेत, लोकांनी आपल्याला मान सन्मान द्यावा, त्यासाठी आपण एवढे तर कष्ट करू शकतो की 11 दिवसामध्ये 11 दिवसात महिन्यातील 11 दिवस किंवा 3 महिन्यातून 11 दिवस आपल्या प्रगतीसाठी त्यातील आपला 1 तास आपण आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी देऊ शकतो. आपल्याला करायचं काय आहे, महिन्यामध्ये कधीही महिन्यामध्ये पण शुक्रवार असायला हवा. शुक्रवारपासून आपल्याला ही साधना सुरू करायची आहे. महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे, चौरंगावर लाल कपडा अंथरायचा आहे. तुमच्या घरात जोही काही लक्ष्मीचा फोटो असेल, लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल ते आपल्याला ठेवायचं आहे. त्यासमोर धूप, अगरबत्ती, एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि त्या श्रीयंत्रासमोर किंवा त्या लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसून निषिद्ध काळामध्ये, निषिद्ध काळ म्हणजे कोणता, संध्याकाळी 8:30 ते 10:30 ही वेळ, यामधला जो काळ आहे तो आहे निषिद्ध काळ. आणि निषिद्ध काळामध्ये केलेली सेवा ही 1000 जास्त पटीने प्रभावशाली असते. म्हणून आपल्याला हे अनुष्ठान, ही साधना निषिद्ध काळामध्ये करायची आहे किंवा ब्रह्ममुहूर्तामध्ये करायची आहे. म्हणजे पहाटे सकाळी 4:45 ते 5:30 या वेळेमध्ये तुम्हाला जो टाइम शक्य असेल त्या टाइममध्ये तुम्ही ही साधना, हे अनुष्ठान तुम्ही करू शकता. पण शक्यतो कसं आपल्याला एवढ्या पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये करणं शक्य नाही, तर आपण निषिद्ध काळामध्येच म्हणजे संध्याकाळी 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये आपण हे काम करू शकतो. आपल्याला जिथे आपण पूजा मांडली आहे ही पूजा अशा ठिकाणी मांडा, ही का पूजा कारण आपल्याला 11 दिवस अशीच ठेवायची आहे. त्यामुळे ही पूजा जिथे कोणी हात लावणार नाही, जिथे कोणी ही पूजा हलवणार नाही अशा ठिकाणी मांडा. आणि त्यासमोर लाल कलरचं आसन घेऊन आपल्याला 11 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. तुम्हाला जर श्री सूक्त येत नसेल तर तुम्ही 11 वेळा श्री सूक्त ऐकायचं आहे. पण हे अनुष्ठान, ही साधना करत असताना तुम्हाला जर श्रीसूक्त ऐकून ही साधना करायची असेल तर ती फक्त तुम्ही एकाच महिन्यातल्या 11 दिवसांपर्यंत करू शकता. कारण आपण जेव्हा तोंडाने म्हणतो, जेव्हा स्तोत्र आपल्या मुखातून निघतं त्याचा प्रभाव जास्त असतो. याचाही ऐकण्याचाही प्रभाव पडतो, पण याला वेळ लागतो. आपल्याला आपली परिस्थिती लवकर बदलायची आहे, लवकर आपल्याला या परिस्थितीतून बाहेर निघायचं आहे. त्यामुळे तुम्ही श्रीसूक्त म्हणण्याचा प्रयत्न करा. श्रीसूक्त आपल्याला त्या श्रीयंत्राकडे बघत श्रीयंत्र असेल तर, किंवा तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला असेल तर त्या फोटोकडे लक्ष्मी मातेच्या डोळ्यात बघत किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीकडे बघत आपल्याला 11 वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. आणि हे पठण करत असताना एका साईडला तुपाचा दिवा, एका साईडला तेलाचा दिवा आणि अगरबत्ती आपली चालू असायला हवी. तुम्ही बघाल 11 दिवस रोज निषिद्ध काळामध्ये 11 वेळेस आपल्याला श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. आणि हे 11ही दिवस आपल्याला त्या श्रीयंत्राला किंवा लक्ष्मी मातेच्या फोटोला रोज एवढी का होईना, छोट्या वाटीत का होईना, खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता, तुम्ही नुसत्या दुधाचीही साखर टाकून खीर बनवू शकता. असं तुम्हाला 11 दिवस रोज नैवेद्य दाखवायलाच आहे. कारण लक्ष्मी मातेला खीर ही प्रिय आहे आणि लक्ष्मी मातेची प्रिय वस्तू, आवडता नैवेद्य आपल्याला 11 दिवस लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे. आणि ज्या दिवशी तुमचा 11वा दिवस असेल, म्हणजे साधनेचा शेवटचा दिवस असेल त्या महिन्यातला, त्या दिवशी 11व्या दिवशी तुमच्या जर आजूबाजूला असतील तर तुम्ही 5 मुली किंवा 7 मुलींना बोलवून त्यांना खीर नैवेद्य म्हणून, प्रसाद म्हणून देऊ शकता. त्यांची पूजा करू शकता. त्यांना हळदी कुंकू लावून, तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही 11 रुपये, 5 रुपये, 2 रुपये जे तुमच्याकडे घडेल ती दक्षिणा त्या मुलींना द्यायची. त्यांना थोडीशी खीर द्यायची किंवा केळ खाण्यासाठी द्यायचं. अशा प्रकारे तुम्ही ही महिन्यातून 11 दिवसाची साधना 1 वेळा करायची. ही साधना कमीत कमी तुम्ही 6 महिने केली
तर तुम्ही बघाल तुमची कितीही बिकट परिस्थिती असू द्या, कितीही बिकट परिस्थिती असू द्या, तुमची परिस्थिती सुधारेल. त्या परिस्थितीमधून तुम्ही 100% बाहेर निघणार. तुमचं जर हॉस्पिटल असेल, तुमचा बिझनेस असेल, तुम्ही वकील असाल, तुमचा कोणताही प्रोफेशन असेल, कोणताही बिझनेस असेल, कोणतीही नोकरी असेल, त्यामध्ये तुमचं प्रमोशन होणार, तुमची प्रगती होणार. तुमच्या घरामध्ये धनप्राप्तीचे मार्ग निर्माण होणार. चहूबाजूंनी तुम्हाला धनाची प्राप्ती होणार. तुमच्या पत्रिकेमध्ये जर दरिद्रतेचा योग असेल, गरिबीचा योग असेल, तर तो योग नष्ट करण्याची शक्तीही या साधनेमध्ये आहे. त्यामुळे नक्की तुम्ही ही साधना करा. जास्त वेळ लागणार नाही. ही साधना करायला बसल्यानंतर आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागेल, पण याने आपलं आयुष्य बदलेल. आपण एका परिस्थितीमधून दुसऱ्या परिस्थितीमध्ये येऊ, म्हणजे बिकट परिस्थितीमधून आर्थिक परिस्थिती आपली चांगली होईल. आपलंही आयुष्य सुधारेल, आपल्या मुलाबाळांचंही आयुष्य सुधारेल आणि आपण जे काम करत आहोत त्या कामाला, त्या कर्माला आपल्याला नशिबाची साथ मिळेल, म्हणजे देवाची साथ मिळेल आणि आपली आर्थिक परिस्थिती ही 100% सुधारेल. श्री स्वामी समर्थ.